बातमी आहे ती बंदूकखोराच्या संदर्भातील तिसऱ्या गुन्ह्यामध्ये बंदूकखोरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केला प्रकरणामध्ये कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली। गुंगीचं औषध देऊन खरातने अत्याचार केल्याची महिलेची फरियाद आहे। भोंदू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आजही खरातला व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं। खरात विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेला तिसरा गुन्हा अत्यंत गंभीर आहे। भोंदू खरातवर 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचं महिलेच्या फिर्यादीत नमूद आहे। सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याचा सखोल तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात काय सांगितलं ते सविस्तर पाहूयात। आरोपी लोकांना नकली साप, वाघाचे कातडे दाखवून घाबरवायचा, मंतरलेले खडे, चिंचोके विकून फसवणूक करायचा, महिलांना काही द्रव्य किंवा पेढे खाऊ घालून अत्याचार केल्याचाही संशय आहे। पदार्थांमध्ये काय मिसळलं जात होतं याचा तपास करणं आवश्यक असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलं। तर खरातच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं। दरम्यान यावर सरकारी वकील काय म्हणाले तेही पाहूया। आरोपी भोंदू खरात तपासात सहकार्य करत नाही। पेन ड्राईव्ह, लॅपटॉपमधील माहिती तपासण्यासाठी आरोपीच्या चौकशीची गरज आहे। अनेक महिला आता यासाठी पुढे येऊ लागल्या असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। आरोपी भोंदू खरातचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध केला। तर आरोपीचे वकील काय म्हणाले तेही सविस्तर जाणून घेऊया। आरोपी भोंदू खरातनं गुन्हा कबूल केलाय। आरोपीचा एसआयटी तपास करतेय। पुढील कोठडीची गरज काय? 7व्या महिन्यात महिला आरोपीला पहिल्यांदा भेटल्या। 1 नोव्हेंबर 2025 ते डिसेंबर 2025 या गुन्ह्याचा कालावधी आहे। फिर्यादी आधी शिर्डीच्या गुन्ह्यात आरोपी होता। तक्रारदाराविरोधात खंडणी मागितल्याचाही आरोप होता। या तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद आहे। 21/3/2026 रोजी हा गुन्हा नोंदवला गेलाय। शेवटी न्यायालयानं आरोपी खरातला विचारलं असता त्यानं काहीही सांगण्यास नकार देत हात जोडले। सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। बंदूकखोराचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत। नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी कार्यालयामधून एसआयटीने अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत। 22 रुद्राक्ष, अंक, अक्षर, हिरव्या रंगाचं द्रव्य असे अनेक पुरावे एसआयटीनं जप्त केले आहेत। नाशिकच्या भोंदूबाबा खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयातून एसआयटीनं अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत। एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीमध्ये A to Z पर्यंत अक्षर, 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थेच्या कोऱ्या पावतीचं पुस्तक, भिंग काच, हिरव्या रंगाचं द्रव्य असलेली बाटली। तर सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी खरातसह पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झालेला आहे। भोंदूबाबा खरातवर 14 गुन्हे दाखल करण्यात आलेत। सिन्नर मिरगावातील जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशोक खरात सोबत पत्नी कल्पना खरातवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरातनं माळी बंधूंकडून कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात विकत घेतली। जमीन विकली नाही तर चौघांपैकी एका भावाचा मृत्यू होईल अशी बतावणी खरातनं केली होती। माळी बंधूंची फसवणूक करत 16 एकर जागा भोंदू खरातनं हडप केली। याच जमिनीवर खरातनं ईशान्येश्वर मंदिर आणि स्वतःचा भव्य फार्म हाऊस बांधला। काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा खरात भक्तांना लुबाडण्यासाठी बोगस आयकर अधिकारी पाठवायचा। बोगस आयकर अधिकारी पाठवून छाप्याची भीती दाखवून तडजोडीच्या नावाखाली मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांकडून मोठी रक्कम उकळायचा।